मी अरुणा. तर ही एक बोधकथा आहे आणि ह्या कथेचं नाव आहे साधू आणि ज्ञानाचा दिवा. साधू आणि ज्ञानाचा दिवा. मिथिला नगरीत एक महान धर्मात्मा व ज्ञानी राजा राज्य करीत होता. राजवाड्यात खूप थाटामाटात असूनही तो त्यात अडकलेला नव्हता. एकदा राजाकडे एक साधू आला. राजाने साधूचे आदबीने आदरातिथ्य केले आणि त्याला आपल्याकडे येण्याचे कारण विचारले. साधू म्हणाला, राजे, मी असे ऐकले आहे की एवढ्या मोठ्या राजवाड्यातील एवढ्या थाटामाटात राहूनही आपण यापासून अलिप्त राहत आहात. मी अनेक वर्षे हिमालयात तपश्चर्या केली, अनेक तीर्थांची यात्राही केली, तरीही असा होऊ शकलो नाही. आपण राजवाड्यात राहूनही ही गोष्ट कशी साध्य केली? राजा म्हणाला, महात्माजी, तुम्ही अवेळी आला आहात. ही माझ्या कामाची वेळ आहे. आपल्या प्रश्नाचे उत्तर मी आपल्याला थोड्या वेळाने दिले तर चालेल ना? तोपर्यंत आपण हा दिवा घेऊन संपूर्ण राजवाडा पाहून या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा दिवा विझू देऊ नका, नाही तर वाट चुकाल. साधू दिवा घेऊन राजवाडा पाहायला गेला. अनेक तासानंतर तो परत आला. तेव्हा राजाने हसून विचारले, महात्माजी, माझा राजवाडा कसा वाटला? साधू म्हणाला, राजे, मी आपल्या राजवाड्याच्या प्रत्येक भागात गेलो, सारे काही पाहिले, पण तरीही न पाहिल्यासारखेच राहिलो. राजाने विचारले, का? साधू म्हणाला, राजे, माझे संपूर्ण लक्ष या दिव्याकडेच लागून राहिले होते. तो विझणार तर नाही ना, याचीच मला चिंता लागून राहिली होती. राजाने उत्तर दिले, एवढा मोठा राज्यकारभार करताना माझ्या बाबतीतही हीच गोष्ट होते. सारे माझे लक्ष परमात्म्याकडे असते. चालता फिरताना, उठता बसताना मनात एकच गोष्ट असते, ती म्हणजे हे सारे त्याचेच आहे आणि मी जे काही करतो ते त्याच्यासाठीच करीत आहे. साधू राजापुढे नतमस्तक झाला व साधूंचे व्यवस्थित आदरातिथ्य झाल्यानंतर साधूजी रथात बसून आपल्या वाटिकेकडे निघाले व वाटिकेत गेल्यानंतर त्यांना एक शांती, अतिशय सुंदर शांती व परमानंद वाटू लागला व आपले जीवन त्यांनी प्रजेची सेवा व परम शांती व परम आनंदात ते आयुष्य सुखाने जगू लागले. थँक्यू. धन्यवाद.